मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। सगळा विधान परिषदेत खेळ चालू असताना जिल्ह्यातला जो क्राईम रेट आहे 6 महिन्यात 35 खून होत आहेत। अगदी लहान मुलाला मारणं असो, त्यामध्ये बरेचसे प्रकार होत आहेत। तर गृहमंत्रीपद जे आहे ते कुठेतरी स्वतंत्रपणे देण्यात यावं का? एकूण जिल्ह्यातली असो, राज्यातली कायदा सुव्यवस्था आणि गुन्ह्याचे प्रकार वाटतात। मुळात तर मी या जिल्ह्यातला जरी मंत्री नसलो तरी शेवटी मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे, म्हणजे जॉईंट अँड कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅबिनेट। त्यामुळे सगळ्या मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे। क्राईम रेट कमी करण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी आपण करतो। क्राईम कॉन्फरन्स माननीय CM साहेब दर 2 महिन्यातनं एकदा घेत असतात। अनेक वेळा आपण बघतो, म्हणजे मी काय एवढं सांगतो, 2.5 वर्ष मी राज्यमंत्री गृह विभागाचा राहिलेलो आहे। आम्ही कारवाया करतो, आम्ही मोहीम राबवतो। आता बघा, मध्यंतरी मोठी अँटी ड्रग्स, म्हणजे काय म्हणतो त्याला, ड्रग्सच्या विरुद्ध त्या सगळी मोठी मोहीम आपण या ठिकाणी पूर्ण राज्यामध्ये राबवली। एकदम जोरात कारवाई झाल्या, एकदम प्रमाण थांबलं बघायचं। असं काय होतं, कारवाया हळूहळू, कारण एकाच दिशेनं आपल्याला फोकस कारवाई करता येत नाही। सगळ्या बाजूनं ड्रग्ज असतात, बेकायदेशीर दारू असती, मटका, जुगार, खून, मर्डर, महिलांवरचे अत्याचार, पोस्को, अनेक बाबी आहेत। त्यामुळं थोडंसं एका बाबीकडचं लक्ष कमी झालं यंत्रणेचं की लगेच त्या यंत्रणा ती बाजू पुन्हा ती लगेच सतर्क करतात। त्यामुळं ऑल ओव्हर सगळीकडचंच नेटवर्किंग त्या जिल्ह्यातलं, त्या आयुक्तालयातलं एक सक्षम केलं पाहिजे, कडक केलं पाहिजे। जो प्रशासन प्रमुख असेल त्या जिल्ह्याचा, त्या प्रशासन प्रमुखाने स्वतःचं बारीक लक्ष या क्राईम रेट कंट्रोल करण्यामध्ये ठेवलं पाहिजे। आणि निश्चितपणे आमचा तो प्रयत्न आहे की राज्याला नक्कीच मध्यंतरी माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्याच अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये उत्तर देताना क्राईम रेट ओव्हरऑल स्टेटचा कसा कमी झाला आहे त्याची आकडेवारी विधानसभेमध्ये आज ती नाही आहे माझ्याकडं, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गृह खात्याच्या प्रश्नाला उत्तर देताना विस्तृतपणे सभागृहाच्या समोर त्या गोष्टी मांडलेल्या आहेत। आणि त्याचा सारांश की क्राईम रेट म्हणजे तुलनात्मक मागच्या वर्षीपेक्षा कमी झालेला आहे। ओके।